पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधोनी पाहे. जनी विष खाता पुढे सुख खैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. श्रीराम. मंडळी, पुन्हा एकदा या श्लोकामधून समर्थांनी मनाला सज्जना अशी उपाधी लावून हा उपदेश या श्लोकाच्या माध्यमातून केलेला आहे. समर्थ सांगतात की हे सज्जना, हे भल्या असणाऱ्या मना, तूच विचार कर. तू जर विचार केलास तर तुझ्या या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. काय विचार कर? संसार हा काय आहे याचा तू विचार कर म्हणतात. मनाला असं वाटतं की संसार हे सगळ्याचं सार आहे, सर्व जीवनाचं सार म्हणजे संसार आहे, असा मनाचा समज आहे, किंवा गोड गैरसमज म्हणू त्याला. पण समर्थ म्हणतात नवे सार संसार हा घोर आहे. संसार हा सार नाही आहे, तर तो घोर आहे. सार कशाला म्हटलं जातं? सार त्याला म्हणतात की अनेक गोष्टीमधून महत्त्वाचं जे निवडून काढलं जातं, उपयुक्त जे असतं सर्व गोष्टीमध्ये, त्या उपयुक्त गोष्टीला सार असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, दुधाचं सार हे लोणी किंवा तूप आहे. म्हणजे दूध भरपूर प्रमाणात आहे, त्या दुधामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो, तो काढून टाकला जातो. इतर सगळे पदार्थ काढून टाकले जातात आणि सारभूत असणारं तूप हे त्याच्यातून घेतलं जातं. अशा गोष्टीला सार म्हटलं जातं. तसं या नरदेहाचं, मनुष्य जीवनाचं सार जर काही असेल तर तो संसार नाही आहे, तर संसार हा घोर आहे म्हणतात. घोर या शब्दाचा अर्थ काय? तर अत्यंत दुःख देणारा, अत्यंत क्लेशदायक, त्रास देणारा, संकटामध्ये टाकणारा, त्याला घोर असं म्हटलं जातं. आपण म्हणतो घोर अरण्यामध्ये, घोर अंधकार असा शब्द वापरतो. त्याचा अर्थ अतिशय घनदाट, दुःखदायक असा असेल त्याला घोर असं म्हटलेलं आहे. समर्थ म्हणतात की हा संसार म्हणजे एक फार मोठा घोर आहे. किंवा आपण एखाद्याला बोलत असताना सहज म्हणतो, काय तू माझ्या जीवाला घोर लावलायस रे. तेव्हा घोर या शब्दाचा अर्थ अतिशय संकट आणि त्रास असा होतो. संसार घोर कसा आहे याचा जर विचार करायचा म्हटला तर संसाराचे दोन पद्धतीने विचार आपल्याला या ठिकाणी करता येतील. एक म्हणजे जन्ममृत्यू हा संसार, आणि दुसरा म्हणजे सामान्यत्वानं तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो तो संसार. या दोन्हीचा जरी विचार करायला गेलो तर दोन्ही दुःखदायकच आहे. कसे? तर जन्ममृत्यूच्या संसाराचा विचार मांडत असताना सर्व संतांनी असा विचार मांडला की हे सोपं नाही आहे, अतिशय दुःखदायक आहे. आईच्या उदरामध्ये 9 महिने त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना तिथलं दुःख आहे. ते दुःख भोगून झाल्यानंतर जन्माला येताना प्रसूतीच्या काळातलं जे दुःख आहे ते बाळाला आणि आईला दोघांनाही आहे. जन्माला आल्यानंतर बालपणातलं जे दुःख आहे, अज्ञान अवस्था असते, त्या अज्ञान अवस्थेत आपल्याला काही कळत नाही, आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला चालता येत नाही, आपल्या शरीराच्या क्रिया आपल्याला करता येत नाहीत. अशा वेळेला पूर्णपणे जीव हा परावलंबी असतो आणि जीवाच्या काही यातना असतात ते दुसऱ्याला समजत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या बाळाचे जर पोट दुखत असेल तर त्याला सांगता येत नाही की माझे पोट दुखते. आईला किंवा इतरांना असं वाटतं की त्याला भूक लागलेली आहे, म्हणून त्याला आणखीन जरा ते दूधच पाजतात. म्हणजे आधी पोट दुखत असते, त्याच्यामध्ये दूध पाजलं तर आणखीनच दुखतं, ते जास्तच रडायला लागतं. मग आणखीन तिसरेच काहीतरी उपाय करतात. आणि ज्या वेळेला भूक लागलेली असते त्यावेळेला नेमका यांचा समज असा होतो की त्याच्या पोटात दुखत असावं, म्हणून त्यावेळेला औषध पाजलं जातं. म्हणजे हे नेमकं सगळं उपराट करतात लोक. का? तर त्या बाळाला सांगता येत नाही की नेमकं मला काय होतंय. हे त्या बाळपणातलं दुःख आहे. किंवा त्या लहान मुलांना आंघोळ घालायचे एक प्रकार खेड्यामध्ये अजूनही जास्त प्रमाणात आहे. ती आजीबाई ज्यावेळेला त्या बाळाला आंघोळ घालत असते त्याला गरम पाणी घेतलं जातं, कडक पाणी घेतलं जातं, आणि ती आजीबाई म्हणत असते
की अजून जरा गरम घ्या, अजून हाताला गरम लागत नाही. आता त्या आजीबाईंचे हात जर बघितले तर काम करून करून त्या हाताला घट्टे पडलेले असतात, त्वचा निबर झालेली असते, त्याला लवकर गरम लागत नाही. पण त्या बाळाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याची मऊ मुलायम रेशमी त्वचा असते, त्याच्या दृष्टीनं ते गरम किती असावं ही स्वतःच्या हाताला गरम लागल्यानंतर गरम म्हणणार. आणि त्या बाळाला त्या गरम पाण्याने आंघोळ घालत असताना काय दुःख होतं हे त्याचं त्यालाच माहिती. अशी कितीतरी गोष्टी सांगता येतील. बालपणातलं दुःख आहे. थोडं मोठं झाल्यानंतर मग सगळ्या जगात स्पर्धा चालू होतात, सगळ्या गोष्टीची. शिक्षणाची स्पर्धा, शिक्षण झाल्यानंतर नोकरी धंद्याबद्दल स्पर्धा, नोकरी धंदा झाल्यानंतर आता एक नवीनच स्पर्धा निर्माण झालेली आहे, लग्न होईल का नाही त्याबद्दल स्पर्धा. लग्न झाल्यानंतर प्रपंचातल्या अनेक अडीअडचणी समोर येतात. सर्व दुःख 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 आणि दुःखच आहे. आणि शेवटी वृद्धत्वाचं दुःख आहे, एकटेपणाचं दुःख आहे, आजारपणाचं दुःख आहे, मरतानाचं दुःख आहे आणि मेल्यानंतरचंही दुःख आहे. एकूण जर विचार केला तर या जन्म मरणाच्या या फेऱ्यामध्ये जीवाला सुखाची अशी बाजू तसा विचार करायला गेलो तर कोणतीच नाही आहे. म्हणून हाही संसार दुःखरूप आहे. आणि तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो, आम्ही संसार करतोय प्रपंच, त्या प्रपंचामध्येही दुःख आहे. आता जर आपण बघितलं प्रापंचिक माणसाची, मध्यमवर्गीय सामान्य माणसाची अवस्था, तर तो पिळून निघालेला आहे सर्व बाजूने. कशाचा विचार करावा आणि कशाचा करू नये हेच त्याला कळेना असं झालंय. जशी फाटकी वाकळ असते, एका बाजूला ठिगळ लावलं तर दुसऱ्या बाजूनं फाटते, तिथं शिवायला गेले तर आणखीन कुठेतरी फाटते. कुठं कुठं शिवत बसायचं, कुठं कुठं टाके घालायचे. माणसं असं म्हणतात आभाळच फाटले, त्याला कुठं आपण शिवत बसणार. तसा हा संसार सर्व बाजूनी फाटका आहे. म्हणजे किती जरी काही केलं, प्रयत्न केला, यत्न केला, तरी मी संपन्न आहे, आता मला कशाची चिंता नाही, असं या संसारामध्ये एकही मनुष्य म्हणू शकत नाही. हे आपण पाहतो आणि आपण स्वतः अनुभवतो. म्हणून समर्थ म्हणतात की नवे सार संसार हा घोर आहे, अत्यंत घोर आहे बाबा हा. ज्ञानेश्वर माऊलींनी एका वाक्यात त्याचं वर्णन करताना सांगितलं की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, ही संसारातली अवस्था सांगितलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, हे म्हणा तू विचारी आहेस बाबा, तुला विचार करता येतो, बरं वाईट तुला कळतं, त्यामुळे तूच विचार करून बघ ना. बघ विचार करून हा कसा आहे संसार, दुःखरूप आहे की नाही, घोर आहे की नाही, तू विचार कर. म्हणजे तुझ्या लक्षात येईल. मना सज्जना सत्य शोधून पाहे, याच्यामध्ये खरं काय आहे ते तू शोधून बघ, विचार कर. नित्य, सत्य, मिथ्य ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जगामध्ये नित्य काय आहे, सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे, ह्या गोष्टीचा विचार कर. यालाच विवेकबुद्धी म्हणतात. त्या विवेकबुद्धीनं जर विचार केला तर जगामध्ये सत्यत्वाची जाणीव होते. आणि संसार या कसा घोर आहे हा संसार हे लक्षात येतं. या संसाराची व्याख्या करत असताना एका ठिकाणी एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे की एका तासामध्ये 1 कोटी वेळा संसाराचं परिवर्तन होत असतं. म्हणजे या जगामध्ये संसार नावाची वस्तू स्थिर नाही आहे. आणि जी वस्तू स्थिर नाही ती त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अशी दुसऱ्याला, जी वस्तू स्वतः स्थिर नाही ती जीवाला स्थिरत्व कशी देऊ शकेल. म्हणून स्थिर जर काय असेल, सत्य जर काय असेल, शाश्वत जर काय असेल, तो केवळ आणि केवळ परमात्मा आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला म्हटलेलं आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्रिवार म्हटलेलं आहे. त्रिवार. त्रिवार का म्हटलं तर एखादी अति महत्वाची गोष्ट असते, त्याला 3 वेळा त्याचा उल्लेख केल्यानंतर ते निश्चितपणा त्याला प्राप्त होतो. म्हणून 3 वेळा सत्य तू म्हटलेलं आहे महाराजांनी विठ्ठलाला. तोच एक परिवर्तनशील नाही आहे, तो शाश्वत आहे, सत्य आहे, नित्य आहे, अशा प्रकारचा परमात्मा आहे. म्हणून सत्याचा तू विचार कर, सत्य शोधून काढ, असं समर्थाने आपल्या मनाला विचार प्रवृत्त करायचा प्रयत्न केलेला आहे. समर्थ पुढे म्हणतात, मना बघ तूच विचार करून. अरे या समाजामध्ये, या जगामध्ये जगत असताना विष जर एखाद्यानं खाल्लं
आणि विष खाऊन पुढे सुखाची अपेक्षा केली तर शक्य आहे का रे? ज्यांनी विष खाता पुढे सुख कैचे. अगदी गंमत म्हणून जर विष खाल्लं एखाद्यानं, बघूया कसं असतंय, तरी त्याला सुख होईल का? म्हणजे मरायचं म्हणून विष खाल्लं तरी पण मरणारच आहे. आणि गंमत म्हणून, मजा म्हणून एखाद्यानं बघूया म्हणून जर खाल्लं तरी तो काय ते जगणार आहे का? त्यालाही मरणच आहे. जसं अग्नीवरती चुकून पाय पडला तरी पोळणार, आणि पाय ठेवायचा म्हणून ठेवला तरी पोळणारच. पोळणं हा त्याचा जसा गुणधर्म आहे, तसं दुःख देणं म्हणजे मारणं हे विषयाचा असणारा गुणधर्म आहे. म्हणून एखाद्यानं गंमत म्हणून जरी खाल्लं तरी त्याला ते दुःखच देणार आहे. मागे घटना अशी घडली, ऐकण्यात आहे की एका लहान मुलानं फाशी गंमत म्हणून स्वतःला फाशी लावून घेतली. फास लावून घेतात म्हणजे कसं असतंय बघावं, गंमत करून बघावे म्हणून फास लावून घेतली आणि त्या मुलाचा जीव गेला. लहान मुलगा. आता गंमत म्हणून फास लावल्यानंतर ते काय मजा वाटणार आहे का? जीव घेण्याचंच काम तो फास करणार ना. तसं समर्थ म्हणतात की हे म्हणा, जनी विष खाता पुढे सुख कैचे. कसं सुख मिळेल बाबा? नाही सुख मिळणार, कधीही सुख मिळणार नाही. म्हणून तेवढ्या करता तुला जर शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तुला एकच करायला पाहिजे, करी रे मना ध्यान या राघवाचे. या श्रीरामाचे आनंदकंद असणारा, आनंदाचा गाभा असणारा, आनंदाचे धाम त्याचे गावो आम्ही राम नाम रे, असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. तेव्हा आनंदधाम असणारा श्रीराम, त्या श्रीरामाचं चिंतन कर, त्या श्रीरामाचे एकनिष्ठ राहा, आणि त्याच्यामध्ये तुझ्या असणाऱ्या संपूर्ण दुःखाचा नाश आणि आत्यंतिक त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती जी म्हणतात ती त्या ठिकाणी तुला होऊ शकते. अशा पद्धतीचा विचार तू कर. अशा प्रकारे समर्थांनी या श्लोकामधून आपल्या मनाला पुन्हा एकदा विचार प्रवृत्त व्हायला सांगितलेला आहे. मंडळी, आजच्या या श्लोकाचा अशा प्रकारे हा चिंतनाचा भाग आहे. आपल्याला आवडतो का जरूर कळवा. मंडळी, उद्याचा भाग आपल्याला विशेष भाग होणार आहे. उद्या सद्गुरू तात्यासाहेब वास्कर महाराज यांची पुण्यतिथी असल्यामुळं सद्गुरू तात्यासाहेब वास्कर महाराज पुण्यतिथी हा विशेष भाग आपण उद्या करणार आहोत. तेव्हा उद्याचा भाग आपण जरूर ऐका आणि इतरांनाही ऐकायला सांगा. या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.